नेटवर्क, अचूक वेळ अचूक बाब। आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार वर्षा रमेश शिंदे यांना जाहीर झाल्याबद्दल मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे मॅडम आहेत। त्यांना आविष्कार फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे। आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणूया। ताई, काय सांगाल, त्या कोणती संस्था आहे आणि कोणत्या स्वरूपात आपल्याला पुरस्कार मिळाला? आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर हा राज्यस्तरीय पुरस्कार राजमाता जिजाऊ पुरस्कार मला मिळालेला आहे आणि सोशल समाजसेविका समाजातलं कार्य उल्लेखनीय असल्यामुळे आपण कधीपासून या सामाजिक मी तरी 2016 पासून सक्रिय झालेली आहे। पक्षाचे काम केलेलं आहे, तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष म्हणून, आणि नंतर ते कामाची उल्लेखनीय कामगिरी काम बघूनच मला आदरणीय मुलाताई यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार मिळाला आहे। आता जो आपल्याला पुरस्कार मिळाला तर पुरस्काराचं स्वरूप कसं आहे, त्याचे वितरण कधी आहे? पुरस्काराचं स्वरूप असं आहे की मानाचे शाल, पगडी असेल, सन्मान क्षेत्र असेल आणि 10 ऑगस्टला पुरस्कार मिळणार। आपण मोहोळ येथे आला आणि मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी देखील आपलं सत्कार्य स्वागत केलं आणि इतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील तुमचं स्वागत केलं। काय सांगितलं? खरं तर आज त्यांनी जे स्वागत केलं, खरं तर त्याचा आधी जो मी त्याला आताच बोलले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण की कुठल्याही क्षेत्रात काम करताना तुमची टीमवर्क चांगली असली पाहिजे। माझ्या 11ही तालुक्यातल्या सगळ्या तालुकाध्यक्ष सक्षम आहेत, त्यातल्या मोहोळ तालुकाध्यक्ष अगदी इतकं नेतृत्व छान आहे, टीम चांगली आहे, कार्यरत आहे, प्रत्येकजण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे आणि त्यांच्याकडून जर हा सन्मान मिळत असेल तर खरंच भागीदार त्या आहेत, कारण की टीमवर्क चांगलं काम झाल्यानंतरच लीडर अगदी व्यवस्थितरित्या समाजापुढे त्याचं। यावेळी मोहोळ राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा शुभांगीताई लंबे, जिल्हा उपाध्यक्षा कल्पनाताई खंदारे, यशोदाताई कांबळे, जिल्हा सहसचिव कामिनीताई चोरमुले, रशिदाताई शेख, जिल्हा सरचिटणीस सिंधू वाघमारे, तालुका सचिव रजनीताई गायकवाड, स्मिता कोकणे इत्यादी उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा सन्माननीय वर्षाताई रमेश शिंदे मॅडम यांना आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेतर्फे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याबद्दल मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। आमच्या या जिल्हाध्यक्ष वर्षाताई या खरोखरच सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत आणि समाजाबद्दल त्यांचं अतिशय तळमळ आहे। आता परवा झालेल्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांनी महिलांच्या शौचालयाची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल, जे वारीमध्ये महिलांसाठी जे प्रत्येक गरजेची गोष्ट आहे त्यासाठी त्यांनी वाखरी पालखीतळ असेल, पंढरपूर शहर असेल किंवा पालखी मार्गावर माळशिरस अनेक ठिकाणी जाऊन स्वतः प्रत्येक सुविधांची पाहणी केली। तसंच महिला राजकारणामध्ये जेव्हा येते तेव्हा त्याला महिलांना, प्रत्येक महिलेला त्याचा लाभ सुद्धा मिळाला पाहिजे, महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा झाली पाहिजे असे विचार असणाऱ्या आमच्या या सुसंस्कृत, सुजाण आणि कार्यक्षम अशा धडाडीच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय वर्षाताई शिंदे मॅडम यांना या पुरस्काराबद्दल आमच्या मोहोळ तालुका संपूर्ण महिलांतर्फे त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन। ताई, आपल्याला असेच अनेक सामाजिक राजकीय पुरस्कार मिळत जावो, आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच नागनाथांनी प्रार्थना करून मी माझे शुभेच्छा पत्र 2 शब्द संपवते। धन्यवाद। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा